तुझा सामना देखील चालू होतोय. पहिलाच चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज साहिल. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण नक्कीच सूरज म्हात्रे आणि स्क्वेअर लेग पंचायतच तो टायमर देखील चालू केला बघा. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. कुठेतरी पहिल्याच चेंडूवर सिंगल स्वरूपाची सुरुवात. पहिल्याच चेंडूवर धावांचा इथे मात्र श्रीगणेश झाला. खातं इथे मात्र ओपन केलंय. एक वेगवान गोलंदाज रोहित त्याच्या साथीच समेत आपण बघतोय तो त्याच्या आदित्य उर्फ आदी आणि पहिलाच गोलंदाज आपण साईडला बघतोय. एक चांगला गोलंदाज एक पहिला चेंडू सिंगल स्वरूपाची एकदा दोस्ती चषकामध्ये सुरुवात इथे मात्र झाली. कुठेतरी मान्यवरांच्या जसं आपण पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू गेलाय काव कॉर्नर मध्ये आलाय तोच म्हणजे चौकार. पहिला चेंडू सिंगल स्वरूपाची एक धाव, त्यानंतर मात्र कुठे चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न आणि आलाय चौकार मिळाला. इथे मात्र सुरुवातच चांगल्या प्रकारे झाली. पहिला चेंडू सिंगल स्वरूपाची एक धाव, त्यानंतर मात्र आपण ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आपण कुठेतरी बघतोय. लॉंग लेग क्षेत्ररक्षण कुठेतरी तैनात केलं होतं, त्याच्या दोन क्षेत्रकांच्या मध्ये चेंडू दाखल झालाय आणि आलाय चौकार इथे मात्र मिळालाय. इथे मात्र चौकाराने कुठेतरी खातं ओपन केलं आपल्या संघासाठी साहिलने. अजून एकदा हलका तर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. अजून एक सिंगल स्वरूपाची एक धाव. कुठेतरी आपण विचार केला तर 3 चेंडू आणि 6 धावा इथे मात्र झाल्यात. बघा टायमर देखील चालू केला इथे मात्र. तसेच तर बघा नक्कीच पुढच्या संघाला देखील विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये दोन संघांमध्ये कुठेतरी नाणेफेक देखील संपन्न केली जाईल. तर चला बघा खेळाडूंना देखील विनंती आहे. बॅटिंग टीम आपल्याला देखील विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे बघा. राहुल चला आपल्याला देखील विनंती आहे. आपण चेअर्स ठेवल्यात आपल्यासाठी. अजून एक इथे मात्र अजून एक चेंडू गेलाय सीमारेषा पार. तर राहुल आपल्याला देखील विनंती आहे आपल्यासाठी. बघा 5 चेंडू झाले 10 धावा, 2 चौकार इथे पत्र. चांगली कामगिरी करतायत दोन्ही संघ आहेत. दोन मातब्बर संघ आहेत. दोन संघांमध्ये एक चांगली लढत. एका बाजूला आपण बघतो तो म्हणजे संकेत आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय आधी यांचा एनसीसी टाकरवाडी संघ. पहिलं षटक झालं पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल कामगिरी. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न इथे म्हणजे त्याचा शेवटच्या क्षणाला कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, आतमध्ये ढकलण्याचं काम आणि आता मात्र षटक देखील संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 11 धावा झालेत. कुठेतरी पॉवर प्ले नसेल. एक मोठी स्पर्धा, या स्पर्धेचे नियम देखील तेवढेच मोठे आहेत. कुठेतरी वेगळे नियम या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. जर चेंडू या आपण ब्लॅक पडद्याला नक्कीच डायरेक्ट जाऊन आढळला तर मात्र कुठेतरी 8 धावा काउंट केल्या जातील आणि चेंडू जर टप्पा पडून जर पडद्याला लागला तर मात्र 4 धावा असतील आणि चेंडू जर टप्पा पडून पडद्याच्या वरून गेला तर मात्र फक्त 1 धाव असेल. स्पर्धा मोठी, या स्पर्धेचे नियम देखील तेवढेच म्हटले जातात. मात्र एक वेगवान गोलंदाज अक्षय गुरव दिवा एक्सप्रेस आता मात्र कशा प्रकारे रुळावर धावेल, कारण की विचार करता पहिलं षटक संपले. पहिल्या षटकामध्ये आपण 11 धावा खर्च केला, कोणत्या प्रकारचा गडी बाद झाला नाही. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार नक्कीच लागवण्याचं काम आधी आणि रोहितने केलं होतं. आता मात्र कशा प्रकारे कामगिरी, कशा प्रकारे कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. चांगला गोलंदाज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट एका बाजूला आपण आधी बघतो त्याच्या अगेन्स्ट आपण अक्षय गुरव आहेत. समुद्रेशन मारण्याचा प्रयत्न आपण लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलाय. सिंगल स्वरूपाची कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न. एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारे खेळायचं ते देखील रोहित सांगतोय. एक मोठा संघ आहे एनसीसी टाकरवाडी संघ. आज मात्र कुठेतरी आघाडीची जोडी इथे मात्र बदलली गेली आहे. आज आकाश इथे मात्र दिसत नाही, भाई दिसत नाहीये. पहिला सामन्यात दबाव असेल, इथे मात्र हा ट्रॅका टाकण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षण तैनात आहे बघा, साहिल आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाले 13 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, आता मात्र 2 चेंडूवर 2 सिंगल धावा. कुठेतरी एकरी धावा खर्च केल्या त्या 2 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण आहे तैनात केलं गेलंय. कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न आपण. आता मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, पण आता मात्र 3 चेंडू फेकले गेले, 3 चेंडूवर फक्त 3 सिंगल धावा. 14 धावा झाल्यात. पहिलं षटक मैदानात मार्ग असतंय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा संपर्क झाल्याने चेंडू आणि शरीराचा संपर्क झालाय, त्यामुळे आला इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडूचा खेळ आता चांगली कामगिरी आता मात्र अक्षय करतोय. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, इथे मात्र चेंडू चाललाय.
थर्ड मॅन रिझन मध्ये सिंगल सर्वच एक धाव. आता मात्र उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावा फलकर 15 धावा झाल्यात. मात्र या षटकामध्ये कमबॅक केलाय, कमबॅक झालाय आणि 9ला कोणत्याही प्रकारचा फलंदाज बाहेर आउट नसेल. तर चला सामना चालू करायचा आहे. विचार केला आपण तर टॅपच्या सामना करण्याचा प्रयत्न आपण अनिकेतला बघतोय. कुठेतरी एक डी वेस्ट मध्ये खेळाडू आहे ना, ते षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावा फलकर झाली ती म्हणजेच फक्त आणि फक्त 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात एकूण 5 धावा. चांगलं षटक फेकलंय, एक 19 षटक फेकलंय, माफक षटक फेकलंय, कामगिरी केली आहे याच जोरावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहिल आलेत उर्फ बबन. बघा नक्कीच काही खेळाडूंचे पेट नाव आहेत, पण पेट नेम नका सांगू आम्हाला. बघा रिअल नाव सांगा. कुठेतरी आपण लाईव्ह वाहिनी आहे, थ्रेट प्रेक्षक पण बघतोय, तर असं नाव सांगा जे खेळाडूचं रिअल नाव आहे. रोहिल आलेत. 2 षटकं संपलेत. 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडू 15 धावा नक्कीच लगावल्या त्या. म्हणजेच एनसीसी टॉकरवडे संघाने चांगला संघ कशा प्रकारे फाईट करेल. रोहिल एक हायम ऍक्शन आपण बघतो. पॉईंटला क्षेत्रक्षण डायरेक्ट हिट. इथे मात्र लागण्याचा प्रयत्न. यानंतर होणारा सामना एका बाजूला आपण नवसाई त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल, तो म्हणजेच एक दंत कोपर. तर नवसाई संघ आणि एक दंत कोपर संघ आपण सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये 2 संघांमध्ये नाणेफेक देखील संपन्न केली जाईल. 2 षटकं संपले. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवर कुठेतरी सिंगल स्वरूपाची एक धाव मिळाली. इथे मात्र अजून एक सुरेख चेंडू. रोहिल कुठेतरी वेग कमी करण्याचा प्रयत्न करतोय. 18 धावा झाल्यात बघा. लेग बाय स्वरूपाची एक धाव. 2 चेंडू आता 4 चेंडूचा खेळ. कुठेतरी 3रं षटक मैदानात मार्ग असते. बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चूक झाले. चेंडू इथे मात्र बीट झालाय मिड ऑफ मधून. सीमा रेषा पार आलाय चौकार. 22 धावा झाल्यात. चांगली कामगिरी चौकाराच्या शोधात कुठेतरी बॅटिंग करत असताना रोहित उर्फ कैरी. तो चौकार इथे मात्र चौकार आलाय. त्वरित क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. अजून एक टॅपच्या साईने रिव्हर्सचा फटका लागण्याचा प्रयत्न. स्विच हिट लागण्याचा प्रयत्न. कुठेतरी दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न इथे मात्र नाकारलाय. 3रं षटक मैदानात मार्ग असते. 23 धावा झाल्यात. चांगली कामगिरी. 7 मिनिटं झालीत बघा. संकेत 7 मिनिटं झालीत. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचे. 7 मिनिटं मात्र आता झालेत. कुठेतरी चांगली कामगिरी रोहिल करतोय. अनिकेत होते आपण बघतोय. डीपेस्टा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. अनिकेत आहेत. एक चांगला दिवास संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. अजून एकदा बॅकफुट लंच करण्याचा प्रयत्न. इथे मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू ढकलून दिला आतमध्ये आणि इथे मात्र षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावा फकर 25 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. त्यानंतर मात्र 5 धावा. त्याच पावलांवर पाऊल टाकून कुठेतरी गोलंदाजी केली. एक चौकार इथे मात्र आलाय. तर यानंतर होणारा सामना नवसाई विपक्ष एक दंत कोपर. दोन्ही टीमचे कर्णधार यश अकू रेडी आहे. तर चला बघा नक्कीच दोन्ही संघ सज्ज आहेत. अक्षय आलेत. अक्षय गुरव आलेत. कुठेतरी दुसरं षटक टाकण्यासाठी. धावसंख्या धावा फकर झाली आहे 25 धावा झाल्या. कोणत्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. कुठेतरी 12 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी. पहिला चेंडू फुल टॉस. इथे मात्र बीट झालाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार आलाय चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ. कुठेतरी पहिल्या चेंडूने पहिल्या चेंडूवर फुलटोल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र यश मिळालंय. या स्पर्धेचे नियम देखील तेवढेच मोठे. कुठेतरी चेंडू जर थेट डायरेक्ट पडद्याला लागला असता इथे मात्र 8 धावा मिळाल्या असतात. चेंडू टप्पा पडलाय. शेवटच्या क्षणाला कुठेतरी 4 धावा मिळाल्यात. पहिल्या चेंडूवर फुलटॉस चेंडूवर इथे मात्र प्रतिउत्तर दिलंय रोहितने. कुठेतरी आपण बघितलं तर अजून एक चेंडू इथे मात्र आपण राहुल पारकरला बघतोय.
एक चांगला खेळाडू आहे, चांगला प्रयत्न आहे. आपण बघतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये राहुल कुठेतरी क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या संघासाठी एक चांगला खेळाडू आहे, त्याला बीट करणं सोपं नाहीये. कुठेतरी चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना राहुल. लॉंगॉनला पण एक क्षेत्ररक्षण रोहिलला बघतोय, कुठेतरी टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायातून गोलून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणाला एक सिंगल सर्वाची एक धाव. चांगली कामगिरी. कुठल्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. कुठेतरी जोडी ब्रेक करण्याच्या शोधात अक्षयला नक्कीच गोलंदाजी करण्यासाठी आलेले. इथे मात्र समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊटचा फटका आलाय, चौकार इथे मात्र आलाय. कुठेतरी सेफ फटका समोर दिशेने मारण्याचा प्रयत्न. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाल्यात 35 धावा, 35, नो लॉस. कुठेतरी विकेटच्या शोधात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र क्षेत्ररक्षण. आता मात्र बदल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 सिंगल धावा, त्यानंतर अजून एक चौकार. म्हणजे या षटकामध्ये 10 धावा या 4 चेंडूमध्ये आल्यात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी. स्ट्राईक एंडला आपण रोहितला बघतोय. रोहितचा विचार करतो 4 चौकार आतापर्यंत लागवलेत. 10 मिनिटांचा खेळ झालाय. 4थं षटक मैदानात मार्गस्थ आहे. आता मात्र कुठेतरी लांब ठेवण्याचा प्रयत्न, बॅकफुट लावून नक्कीच कुठेतरी मारण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. 1 चेंडूचा खेळ. 4थं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 1 टू गो. धाव संख्या धाव फलकावर झाली ती म्हणजे 36 धावा झाल्यात. चांगली कामगिरी. पहिल्या षटकामध्ये विचार केला, पहिलं षटक फेकलं होतं, 5 धावा. त्यानंतर मात्र कुठेतरी प्रति हल्ला चढवलाय. इथे मात्र बीट झालाय. कुठेतरी शेवटचा चेंडू होता, षटक इथे मात्र संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर बिनगडी बाद 36 धावा. तर संकेत बघा, शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग घ्यायची, सामना चालू करायचा आहे. पंचांना देखील विनंती आहे, चला सूरज आपण देखील कॉल करायचा आहे. आता मात्र राज आज नक्कीच नाहीये या संघामध्ये. तर आज मात्र राज नाही. आज आता आपण नक्कीच एक नवीन गोलंदाज कुठेतरी इंट्रोड्यूस केला. आपण बघतो संकेत पार्थिव आलेत, एक चक्री शैलीचा गोलंदाज. कुठेतरी अक्षयच्या पावलांवर पाऊल टाकून कशा प्रकारे कामगिरी करतात. आता मात्र प्रति हल्ला अक्षयवर देखील चढवलेलं. पहिलं षटक फेकलं होतं तिथे 5 धावा, पण या षटकामध्ये धावा आल्यात. षटक संपले, 4 षटकात आता संपले, 36 धावा झाल्या. पहिलाच सामना आहे, कुठेतरी दोन्ही संघांमध्ये दबाव असेल. कुठेतरी प्रथम बॅटिंग करतो तो म्हणजे एनसीसी ठाकरेवाडी संघ. चांगला संघ आहे. आज आकाश या संघामध्ये दिसत नाही, तरी देखील चांगल्या प्रकारे कामगिरी या 4 षटकामध्ये या 24 चेंडूपर्यंत आतापर्यंत नक्कीच झाली आहे. इथे मात्र पहिला चेंडू कुठेतरी सोडून दिलाय. पहिला चेंडू वाईट चेंडू पंचांनी घोषित केले, डाऊन द ऑफ साइड चेंडू आपण बघतोय. कुठेतरी रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, कारण की रोहित खेळपट्टीवर खेळतोय. आघाडीचा फलंदाज आहे, कोणत्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये. आता मात्र पंचांनी वाईट चेंडू नसेल, निर्धाव चेंडू आहे. पंचांशी वादावाद कोणीही करायचा नाही. चला रोहित, सामना त्वरित चालू करायचा आहे. तर चला बघा, पहिला चेंडू कुठेतरी अवंतर फेकला, त्यानंतर एक लीगल चेंडू. अजून देखील 5 चेंडूचा कुठेतरी बाकी खेळ बाकी आहे. 37 धावा, फुलटा चेंडू होता. राहुल आपण बघतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केले. राहुल आहेत. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलाच सामना आहे, पण या पहिल्याच सामन्यामध्ये आपण दोस्ती षटकामध्ये सुरुवात तर आतापर्यंत केली ती म्हणजे एनसीसी ठाकरेने कोणत्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. पहिला चेंडू अवंतर फेकला, त्यानंतर मात्र 2 चेंडू सुरेख फेकले गेलेत. 1 चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर सिंगल स्वरूपाची एक धाव. चांगली कामगिरी करतोय आपण पार्थिवला बघतोय. आज मात्र राज नाहीयेत, पण पार्थिव कुठेतरी 38 धावा झाल्यात. कुठेतरी कमी भरून काढण्याचा प्रयत्न, फुलटा चेंडू होता. इथे मात्र चेंडू गेलाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. आलाय चौकार. 2 खेळाडूच्या मधून चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय चौकार. चुका इथे मात्र चुका होतात. कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला असता, चेंडू अडवला असता, पण मात्र कुठेतरी चेंडू सोडून दिलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 42 धावा आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 42 धावा झाल्या. कुठेतरी या संघाचं
अर्धशतक कंप्लीट करेल का? कारण की चांगला संघ आहे. त्यांच्या समोर देखील तेवढाच चांगला माथावर संघ कशाप्रकारे फाईट करेल. 42 धावा आतापर्यंत झाले. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. या 2 चेंडूवर 2 फटके लागले तर नक्कीच या संघाचं अर्धशतक इथे मात्र कंप्लीट होईल. कशाप्रकारे गोलंदाजी करेल कारण की पहिला चेंडू तर त्यानंतर 2 चेंडू सुरेख फेकले पण आता चौकार आलाय. पायथून खोदून करण्याचा प्रयत्न आपण लॉंग ऑफ क्षेत्रक्षण तैनात राहुल आहेत. 2 चेंडूचा शेवटचे 2 चेंडू कुठेतरी बाकी आहेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग विकेट इकडे चूक झाली आहे. चेंडू गेलाय. एक धावा मिळतील फक्त बघा. आधी नक्कीच ओळखायला हात लावलाय कुठेतरी. या स्पर्धेचे नियम फार वेगळे आहेत. कुठेतरी शेवटच्या क्षणाला चुकी झाली आहे. लॉंगॉन मध्ये चुकी झाली आहे पण हरकत नाही. एकच धाव मिळेल. फक्त एक धावांवर कुठेतरी संतुष्टी मानावी लागेल. शेवटचा चेंडू बाकी आहे. 44 धावा झाल्यात. 44 धावा झाल्यात. इथे मात्र शेवटच्या चेंडूवर दांडी गुल केली गेली आहे. फलंदाज झालाय बाद आणि पहिलं सत्र देखील संपले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव जर म्हणजे एकूण 44 आणि 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तोच म्हणजेच श्री 11 दिवा संघाला. तर चला यानंतर होणारा सामना यश चला तो टॉस साठी यायचंय. एका बाजूला आपण नवसाई त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. तोच म्हणजे एक दंत कोपर संघ. जोडीविषयी कॅप्टन चला अक्षय आकाश चला यायचंय. आपण टॉस साठी यायचंय आणि यश आपण देखील टॉस साठी यायचंय. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तोच म्हणजे श्री 11 दिवा संघाला. तर नक्कीच नाणेफेकी करतील पंकजी सरोदे साहेब यांच्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेकी देखील संपन्न करणार आहोत. ते देखील मुख्य मंचावर सामन्यांचा कुठेतरी आनंद घेत आहेत. तर दादांच्या हस्ते नक्कीच पंकज दादांच्या हस्ते आपण कुठेतरी नाणेफेकी करत आहोत. एका बाजूला आपण नवसाई त्यांच्या अगेन्स्ट एक दंत कोपर संघ. दोन संघ आणि साहेबांच्या हस्ते नक्कीच आपण मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेकी देखील संपन्न करत आहोत. तर पंकजी साहेबांच्या हस्ते आपण नाणेफेकी देखील संपन्न करत आहोत. तसेच बघा मुख्य मंचावर आपण वरुण दुर्वळे साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल आणि साहेबांच्या हस्ते आपण नक्कीच पंकजी साहेबांच्या हस्ते आपण नाणेफेकी देखील संपन्न करत आहोत. आणि कॉल केलाय छापा आणि इथे मात्र छापा आलाय. तर नक्कीच यश थांबायचंय. आपला निर्णय कळवायचा बघा. निर्णय कळवायचा बघा इथे मात्र कुठल्या प्रकारचा. तर चला बघा नक्कीच नाणेफेकी जिंकल्यात आपण. ही स्पर्धा मोठी. या स्पर्धेचे नियम देखील वेगळे आहेत. तर आजच्या दिवसामध्ये आपण दुसरा सामना खेळतात तर कशा प्रकारे आपला संघ कामगिरी पार करेल. तर निर्णय कळवायचा आहे आम्हाला. तर बघा नक्कीच पुढील संघाने देखील सूचना असेल कुठेतरी सूचना असेल आपल्यापर्यंत. जर आपल्या संघामध्ये खेळाडू कमी असतील जर आपण खेळाडू कमी असेल तर 2 पेक्षा जास्त खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये सबस्टिट्यूट खेळू शकत नाहीये. आणि जे 2 आपले खेळाडू असतील जे राखीव खेळाडू असतील ते मात्र यष्टांच्या मागे आपण जे विकेट किपरच्या मागेच क्षेत्ररक्षण करतील याची देखील आपण भान ठेवायचं आहे. अजून एकदा आपल्यासाठी सूचना आहे. ज्या संघांमध्ये 2 पेक्षा जास्त खेळाडू कमी असतील तर त्या संघाला कुठेतरी 2 राखीव खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले जातील. आणि ते जे 2 खेळाडू असतील ते नक्कीच आपण यष्टांच्या मागे ते 2 खेळाडू तैनात करायचे. त्यांना पुढे कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण करून देणार नाहीये. तर चला आधी आता मात्र विनंती आहे चला त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं आहे. आणि संकेत आपल्याला देखील विनंती आलेत. नक्कीच 2 फलंदाज मुख्य म्हणजे आपण स्ट्राईक एंडला आपण राहुलला बघतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण संकेतला बघतोय. चला एनसीसी ठाकरवाडी संघ
आघाडीचे दोन फलंदाज एका बाजूला आपण राहुल पारकर त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या साथीत समवेत आपण बघतोय तो म्हणजेच संकेत भगत कॅप्टन कुल 45 धाव संख्येचा इथे मात्र पाठलाग करायचा 5 षटकांचा सामना असेल 30 चेंडूंचा खेळ आहे. तो चला त्वरित क्षेत्ररक्षण रचायचंय एनसीसी टाकरवाडी संघ आणि यश या षटकानंतर आपला निर्णय आम्हाला त्वरित पोहोचवायचा आहे बघा. 1-2 कोपर संघ आपला निर्णय आम्हाला या षटकामध्ये पोहोचवायचा आहे. तर चला बघा पहिला चेंडू टाकता शनी सूरज आपला देखील विनंती चला टायमर देखील ऑन केला गेला इथे मात्र निलेश चला टायमर बघा इथे मात्र ऑन केला गेला कुठल्या प्रकारचा वेळ इथे मात्र वाया घालवायचा नाही वेळेच अवधी आहे बघा आपण आज जेबी ग्राउंड इथे मात्र ही स्पर्धा कव्हर करतो इथे मात्र कुठे विचार केला आपण तर चला आघाडीचे दोन फलंदाज स्ट्राईक केला आपण राहुल पारकर आणि नॉन स्ट्राईक आपण संकेत भगत याला बघतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आदित्य उर्फ आदी आलेत. एक संघाचा अष्टपैलू खेळाडू एक स्ट्रायकर गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तोच म्हणजेच श्रीलेवन दिवा संघाला एक चांगला संघ आहे कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये कमी धावसंख्या रोखण्याचं काम इथे मात्र केलंय त्यांच्या गोलंदाजांनी आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय दोन फलंदाज तरवेश बघा आपल्यापर्यंत सूचना या षटकामध्ये आपला निर्णय कळवायचा आहे या षटकामध्ये जर निर्णय आला नाही तर नक्कीच अक्कू आपल्याला टॉस विन दिला जाईल. यश आपल्यापर्यंत सूचना पोहोचली जाते या षटकामध्ये नक्कीच आपण निर्णय कळवायचा आहे 45 धावसंख्येचा पाठलाग करतोय तो म्हणजे श्रीलेवन दिवा संघ त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय एनसीसी टाकरेड संघ कुठेतरी शेवटच्या क्षणावर यश मिळालं गोलंदाज पार्थिवला आता मात्र राहुल आहेत पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज पहिला चेंडू डाऊन द लेग साईड पहिला चेंडूवर अवंतर स्वरूपाची धाव धावांचा श्री गणेशा झाला इथे मात्र यष्टाचे धाव पहिल्या चेंडूवर खर्च केलेत कुठेतरी चांगली कामगिरी करावी कारण की विचार समोर संघ एक चांगला संघ एक दादा संघ आहे या संघाने देखील बऱ्याचशा स्पर्धा आपल्या बॅटिंग आणि गोलंदाजीच्या जोरावर जिंकलेत इथे मात्र लेग भाईची एक धाव ऍड केली जाईल पहिल्या चेंडूवर लेग बाय स्वरूपाची धाव इथे मात्र खर्च केली गेली पहिला चेंडू अभंतर तर लक्ष खारे तसेच दक्ष मात्रे आपण देखील मुख्य मंचावर यायचंय आपलं देखील सहर्ष स्वागत असेल पहिला चेंडू तर चला अक्कू आपल्याला प्रथमतः बॅटिंग करायची इथे मात्र चूक झाली आहे चेंडू गेलाय सीमारेषा पार कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न पण शेवटच्या क्षणाला चेंडू गेलाय सीमारेषा पार इथे मात्र नशिबाचा चौकार मिळालाय कुठेतरी नशिबाची साथ इथे मात्र संकेतच्या बाजूने पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर कुठेतरी चौकार मिळवलाय चांगल्या प्रकारे सुरुवात बघा एक स्मित असते वारंवार कुठेतरी हसरा चेहरा ठेवणारा हा खेळाडू आहे एक कॅप्टन कुल इथे मात्र मग 7 धावा झाल्या एक चौकार आला एक नशिबाची चौकार कुठेतरी चूक केली क्षेत्ररक्षणामध्ये चूक आणि चेंडू इथे मात्र चौकार मिळाले इथे मात्र अजून एक चेंडू काऊ कॉर्नर आपण क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय सिंगल स्वरूपाची एकदा कुठेतरी आज बरेचसे नवे खेळाडू या हो सांगितलं पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला चेंडू गेलाय सीमारेषा पार हा देखील आलाय चौकार 12 धावा झाल्यात पहिला सत्रामध्ये विचार केला तर पहिलं षटक फेकलं होतं ते म्हणजे गोलंदाज आपण साईनने 11 धावा केला होता पण इथे मात्र कुठेतरी प्रति हल्ला चढवलाय 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलकर 12 धावा झाल्यात कुठेतरी विकेटच्या शोधात गोलंदाजी करणं तेवढंच महत्व आहे कारण की आपण धावसंख्या कमी कुठेतरी नोंद केली 45 धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे या चेंडूवर कशा प्रकारे कामगिरी करेल
स्ट्रायकेटला आपण संकेत बघतोय, त्यांनी 2 चौकार लागवलेत. पहिला एक नशिबाचा चौकार, त्यानंतर मात्र समोरच्या दिशेने आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये म्हणजे जसं एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण एक चौकार आलाय. शेवटचा चेंडू अजून देखील बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 12 धावा धावफलकावर झाल्यात. इथे मात्र चेक कुठेतरी केला गेलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पायाने अडवलं. शेवटच्या क्षणाला आपण लॉंगॉन लेग क्षेत्ररक्षण तैनात केलं, कुठेतरी पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि षटक इथे मात्र संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 13 धावा 13 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. बघा पहिलं षटक संपलं. पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी 11 धावा होत्या. पहिल्यांदाच बाद झाला होता त्याच पावलांवर पाऊल. पण इथे मात्र कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. आता नवीन गोलंदाज एक वेगवान गोलंदाज रोहित आपण बघतोय. स्ट्रायकेलला आपण संकेतला बघतो, ज्याने 2 चौकार लागवले. चांगली कामगिरी केली. एक नशिबाचा चौकार आणि एक समोरच्या दिशेने आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरमध्ये मारण्याचा प्रयत्न. चौकार इथे मात्र कमवला गेलाय. षटक संपलंय. 13 धावा धावफलकावर लागलेत. कशा प्रकारे कामगिरी करेल, कुठेतरी विकेटच्या शोधात गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वाचं. चांगला गोलंदाज आहे. इथे मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट एका बाजूला आपण संकेत बघतो, त्याच्या अगेन्स्ट आपण आता रोहितला बघतोय. कुठेतरी पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज. आपण रोहितला बघतोय, त्याच्या अगेन्स्ट आपण बॅटर. पहिला चेंडू कुठेतरी स्विच लागण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला गेला गे. प्रत्येक निर्धावावर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र एनसीसी ठाकरे यष्टांच्या मागे आपण निलेश जयस्वालला बघतोय. बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव, कुठेतरी सर्कल क्रिकेट, ओरम क्रिकेट. पुढे जाऊन करायचा प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय काव कॉर्नर डायरेक्ट हिट. इथे मात्र बॅकअप नक्कीच आहे. पॉईंट मध्ये आपण आधीला बघतोय, कुठेतरी डायरेक्ट हिट लागवण्याचा प्रयत्न. सिंगल स्वरूपाची एक धाव. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्यानंतर एक सिंगल स्वरूपाची एक धाव. 14 धावा झाल्या. दुसरं षटक मैदानात मार्ग असते. 45 धावसंख्येचा पाठलाग करतोय. कुठेतरी विकेटच्या शोधात गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्व. कारण की विचार केला आपण बघितलं तर या संघाची बॅटिंग लाईनअप देखील तेवढीच मोठी आहे. चांगला संघ आहे. या संघाला डॉमिनेट करणं तेवढं मात्र इझी नसेल, सोपं नसेल. पण प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करावा लागेल. कारण की आपण क्रिकेट बघतोय, ज्या ट्रॉफीज बघतोय, या ट्रॉफीवर जर नाव कोरायचं असेल ना, तर मात्र मेहनत करणं तेवढंच महत्त्वाचं. बघा क्रिकेट म्हटलं तर मेहनत सहज आपल्याला मात्र कुठल्याही प्रकारचा विजय इथे मात्र मिळणार नाहीये. या विजयासाठी प्रयत्न करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तसेच तनिष खारे आणि दक्ष म्हात्रे साहेब आपण देखील यायचं. आपलं देखील मुख्य मंचावर स्वागत असेल. चला यायचंय दोन्ही मान्यवर, आपण देखील यायचंय. दक्ष म्हात्रे तसेच तनिष खरे साहेब आपण देखील यायचं मुख्य मंचावर. वेळ बघा झाली कुठेतरी 6 मिनिटं झालेत. अजून देखील 10 मिनिटांचा खेळ बाकी आहे. तर चला रोहित थोडंसं स्पीडअप करायचं बघा. अजून देखील 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं फेकायचे. कुठेतरी वेळ घेत आहे. क्षेत्रक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न आपण यशवंतच्या मागे निलेश जयस्वालला बघतोय. कुठेतरी दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. इथे मात्र स्विचेट लागण्याचा प्रयत्न. इथे मात्र बीट झालाय. चेंडू शरीराला जाऊन आदळलाय. हा देखील आलाय. निर्धाव चेंडू आलाय. कुठेतरी निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. 15 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. अजून देखील कुठेतरी 2 चेंडूचा खेळ बाकी बघा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. दुसरी चषक आहे. पहिला पर्व आहे, पण या पहिल्या पर्वामध्ये पहिला सामना कुठेतरी बिग फाईट सामना. एका बाजूला आपण एनसीसी टाकरवाडी त्यांच्या अगेन्स्ट आपण श्री इलेव्हन. कुठेतरी लक्ष 45 धावसंख्येचा पाठलाग करतो म्हणजे श्री इलेव्हन संघ. अजून एक सुरेख चेंडू. कुठेतरी आग पासून बघा, कुठेतरी बॅटर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी बीट करतोय. वारंवार निर्धाव चेंडू फेकले गेले, सुरेख चेंडू फेकले गेलेत. गोलंदाज रोहितला बघतो आपण. इथे मात्र चूक झाली आहे. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा मिळाल्यात आणि षटक देखील संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर झाली ते म्हणजे सबीन गडीबाद 17 धावा. कुठेतरी 17 रन लॉस ऑफ 0 विकेट. 17 धावा झाल्यात. चला टीम मिटिंग घ्यायची नाही. टीम मिटिंग कोणत्या प्रकारची घ्यायची नाही. थोडंसं फास्ट खेळायचं, थोडंसं स्पीडअप करायचंय. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाले. 17 धावा झाल्यात. 45 धावसंख्येचा पाठलाग करतोय. आता मात्र इक्वेशन येणारा चेंडू 18 आणि 28 धावसंख्येची गरज आहे. तसेच बघा तुषार लाड आणि वंदेश आंबरे आपण देखील यायचे मुख्य मंचावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल बघा. आपण दोस्ती चषक बघतायत. या दोस्ती चषकामध्ये नक्कीच कुठेतरी फ्रेंड सर्कल फार मोठा आहे.
तर मोठं गाव एक्सप्रेस नक्कीच राहुल आलेत गोलंदाजी मार्कवर. राहुल आलेत गोलंदाजी मार्कवर. एक वेगवान गोलंदाज स्ट्राईक एंडला आपण राहुल पारकरला बघतोय. कुठेतरी विकेटच्या शोधात आता मात्र गोलंदाजी करणं तेवढंच महत्वाचं आहे. बघा 9 मिनिटाचा खेळ झालाय कुठेतरी. पहिला चेंडू इथे मात्र आपण चिन्मयला बघतोय, अडवण्याचा प्रयत्न आहे. शेवटच्या चेंडूला चेंडू अडवला देखील गेलाय. एक वेगवान गोलंदाज प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आपण राहुल आलेत बघा. मोठा एक्सप्रेस उर्फ लाला आलेत गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. एक वेगवान गोलंदाज. बराच वर्ष आपण क्रिकेटचा अनुभव विचार केला तर आपण इंडी क्रिकेट असो, व्यावसायिक क्रिकेट, फार क्रिकेट या गोलंदाजाने देखील खेळलं आपल्या या कारकिर्दीमध्ये. आता मात्र आपल्या संघासाठी म्हणजेच एक व्यावसायिक संघ आपला NCC टाकरवाडी संघातून खेळत असताना 45 धावसंख्येचा कुठेतरी पाठलाग करतोय. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या फक्त 17 होती आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर सिंगल सर्वचे एक धाव. 18 धावा झाल्यात. अजून देखील 17 चेंडू आणि 27 धावसंख्येची कुठेतरी गरज आहे. इथे मात्र डाऊन द लेग साइड कुठेतरी कॉल इथे मात्र खेळला गेलाय. पहिला चेंडू अकूट टप्प्यावर फेकला गेला पण आता मात्र कुठेतरी एक्स्ट्राचे धाव खर्च करतो. कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा खर्च करून चालणार नाहीत कारण की समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. त्या संघाची बॅटिंग लाईनअप देखील तेवढीच मोठी आहे. कुठेतरी रोखण्याचं काम करणं, कुठेतरी विकेटच्या शोधात गोलंदाजी करणं तेवढंच महत्वाचं कारण की चांगला संघ आहे. हे दोन्ही संघ चांगले संघ आहेत. जेव्हा जेव्हा एकमेकांच्या अगेन्स्ट आलेत एक चांगली फाईट. पण इथे मात्र अजून एक वाईट चेंडू, 2 एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या, 2 वाईट चेंडू कुठेतरी फेकला गेला. पहिला चेंडू अकूट टप्प्यावर फेकला गेला. कुठेतरी आगपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू सुरेख फेकण्याचा प्रयत्न पण मात्र कुठेतरी वाईट चेंडू फेकला. एक चेंडू आपण डाऊन द लेग साइड तर एक चेंडू डाऊन द ऑफ साइड. 11 मिनिटांचा खेळ झालाय. चला राहुल, चला आधी आता मात्र बघा 11 मिनिटांचा खेळ झाला. अजून एक षटक फेकायचं आहे आपल्याला, थोडंसं स्पीडअप करायचं. निलेश बघा विनंती आहे आपल्याला थोडंसं स्पीडअप करायचंय. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचे. निलेश बघा थोडंसं फास्ट खेळायचंय. स्ट्रायकेटला आपण संकेतला बघतोय. पंच करण्याचा प्रयत्न. कुठेतरी आपण चेंडूला दिशा देण्याचा काम फक्त केलाय आपण. डीपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहेत. सिंगल स्वरूपाचे एक धाव. आता मात्र लिगल चेंडू फेकला गेलाय. 21 धावा झाल्यात धावफलकावर. अजून देखील 21 आणि 16 चेंडू आणि 24 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. कशा प्रकारे चांगली कामगिरी करणं तेवढंच महत्वाचं आहे कारण की गोलंदाज देखील तेवढाच महत्वाचा आहे. चांगला गोलंदाज पण कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं तेवढंच महत्वाचं आहे. स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर या 4 ट्रॉफीज कोणते संघ टॉप 4 मध्ये प्रवेश मिळवणार, कोणता संघ ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार कारण की हे 4 संघ आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला 2 संघ मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये 2 संघ, एकूण 4 संघ. चिन्मयला बघतोय आपण डायरेक्ट हिट लागण्याचा प्रयत्न आपण बघतोय. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात केलं आपण चिन्मयला बघतोय. लॉंग ऑफ मध्ये आपण रोहितला बघतोय. 22 धावा झाल्यात. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी या 3 चेंडूवर इथे मात्र सुरेख सुरेख कामगिरी बघा. कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे बघा. चिन्मयला कुठेतरी फार बिझी ठेवले. इथे मात्र कुठेतरी वारंवार त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय पण त्याच प्रकारे प्रत्युत्तर चिन्मय देखील देते बघा. चिन्मय देखील आता विचार केला आपण बघितलं तर कुठेतरी एक वॉल उभी केले चांगलेत आणि साथी समवेत आमचेच समालोचक मित्र मयूर देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांचा देखील एक गोड आवाज आपण नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण ऐकणार आहोत. मॅन फ्रॉम देवीचा फाडा. इथे मात्र लॉंगॉन मारण्याचा प्रयत्न आपण क्षेत्ररक्षण तैनात केले गेलेत. 24 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाल्यात. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 13 मिनिटांचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय. उर्वरित 3 मिनिटं बाकी आहेत. तर भाऊ आपल्याला देखील विनंती आहे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वीप लागवण्याचा प्रयत्न, कुठेतरी एक कलात्मक फटका लागवण्याचा प्रयत्न. 25 धावा झाल्यात. उर्वरित षटक देखील संपले. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्येचा फकर बिनगडी बाद 25 धावा. इक्वेशन 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची कुठेतरी गरज आहे. एक कलात्मक फटका लागवण्याचा प्रयत्न पण चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही पण सिंगल स्वरूपाची एक धाव कुठेतरी मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज आहे. तोच म्हणजेच रोहित.
आता मात्र रोहितने पहिलं षटक फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा 4 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र त्याच प्रकारे कामगिरी बघा 14 मिनिटांचा खेळ झालाय रोहित. बघा निलेश 14 मिनिटांचा खेळ झालाय. उर्वरित 2 मिनिटांमध्ये आपल्याला हे 4 चेंडू फेकणं, हे 6 चेंडू फेकणं तेवढंच महत्वाचं आहे. या 2 मिनिटांमध्ये जर षटक कंप्लीट झालं नाही तर नक्कीच पॅन्डेटीला समोर जायला लागेल. पहिलं चेंडू पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न आपण बघतोय. डीपमध्ये एक क्षेत्ररक्षण. आता मात्र अक्कू बघा आपल्याला एक सूचना असेल. प्रथमतः आपल्याला बघा कुठेतरी क्षेत्ररक्षण करायचं आहे. बॅटिंगचा निर्णय इथे मात्र घेतला तो म्हणजेच एक दंत कोपर संघाने. तर चला बघा 1 मिनिट बाकी आहे. शेवटचा 1 मिनिट कुठेतरी बाकी आहे. चला रोहित थोडंसं फास्ट खेळायचं बघा. अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठेतरी 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकणं अनिवार्य आहे. कुठेतरी पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याच्यात देखील थोडंसं भान ठेवायचं आहे. इथे मात्र फटका फसलाय. फलंदाज झालाय बाद. मोठी विकेट इथे मात्र मिळाले. राहुलला इथे मात्र मैदान सोडावं लागतं. कुठेतरी स्वीपचा फटका लागवण्याचा प्रयत्न पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी टॉप एज आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि फलंदाज इथे मात्र बाद झालाय. पहिली जोडी इथे मात्र ब्रेक केली गेली आहे. नवीन फलंदाज अक्षय आलेत. अक्षय गोरव उर्फ दिवा एक्सप्रेस. तर यश बघा कोणत्याही प्रकारचा निर्णय आता मात्र बदलला जाणार नाहीये. कुठेतरी आपण निर्णय घेतला होता. आपण प्रथमतः तर 27 धावा झाल्यात. तर तसेच हेमंतजी बोरसाहेब आपल्याला देखील सहर्ष स्वागत आहे. आपण देखील यायचं आहे मुख्य मंचावर. दादा यायचं आपल्याला देखील सहर्ष स्वागत असेल. क्रिकेट प्रेमी 27-27 झालेत. इक्वेशन वेळ इथे मात्र 1 मिनिट थांबायचं आहे. तर इथे मात्र बघा संकेत वाईट चेंडू इथे मात्र आता तर हे षटक कंप्लीट झाल्यानंतर मात्र कुठेतरी 2 धावांची पेनल्टी आपल्या या स्कोअर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर 29 धावा झाल्यात. अजून एकदा स्वीपचा फटका लागवण्याचा प्रयत्न. एक बाय सरबाची एक धाव. कुठेतरी चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजेच रोहित. कुठेतरी साथ देणं तेवढंच महत्वाचं आहे. आता मात्र 30 धावा झाल्यात. अजून देखील 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू 15 धावांची गरज आहे. अजून देखील पेनल्टी मात्र कुठेतरी ऍड केली गेली नाहीये या षटकाच्या समाप्तीनंतर. पेनल्टी मात्र ऍड केली जाईल. कुठेतरी शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू कुठेतरी चेक केला गेलाय. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पेनल्टी अजून देखील ऍड केली गेली नाही. या षटकानंतर कुठेतरी ज्या 2 धावा आहेत ह्या ऍड केल्या जातील. तर थोडंसं स्पीडअप करायचं बघा. वेळ झाली आहे. इथे मात्र झेलची संधी होती. षटक इथे मात्र संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली ती म्हणजे एकूण 31 आणि 2 धावा त्वरित ऍड केल्या जातील. 33 धावा.
तर चला विनंती असेल एनसीसी ठाकरवाडी संघात त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं आहे आणि आयोजक निर्णय 2 धावांची पेनल्टी इथे मात्र ऍड केली जाईल आणि आता मात्र इक्वेशन 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. तर चला एनसीसी ठाकरवाडी आता मात्र विनंती आहे. चला निलेश बघा आपण देखील चांगले खेळाडू आहेत. कुठेतरी 2 धावांची पेनल्टी इथे मात्र ऍड केली गेली आहे. सहा चेंडू आणि आता मात्र 12 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्यात. आता मात्र सूचना तर चला पंचांना देखील विनंती आहे. तर चिन्मय आले बघा आता गोलूची मार्कवर आता मात्र तर गोलूची मार्कवर आपण गोलंदाज चिन्मयला बघतोय. स्ट्रायकेटला आपण संकेतला कुठेतरी एक फलंदाज इथे मात्र बाद झालाय. तर स्वीपचा फटका लागवण्याचा प्रयत्न फटका इथे मात्र फसलाय आणि आता मात्र 2 धावांची पेनल्टी ऍड केली गेली बघा. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्येचा प्रकार आपण बघतोय 33 धावा झाल्यात. या 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्यात आता मात्र. तर चला 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकेटला संकेत पहिल्या चेंडूवर सुरेख फटका लागवण्याचा प्रयत्न तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं गेलंय. पूर्णपणे सर्वस्व देण्याचा प्रयत्न आणि मात्र खेळाडूंना विनंती आहे बघा समोरच्या देशाच्या खेळाडू अमित आपला देखील विनंती आहे कोणीही सुरेख क्षेत्ररक्षण पूर्णपणे सर्वस्व देण्याचा प्रयत्न इथे मात्र आधीने केलाय. एक चांगला फटका प्रतिउत्तर इथे मात्र दिलंय. पहिला चेंडू आणि आता मात्र इक्वेशन 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. स्ट्रायकिंगला आपण अक्षय गुरुला बघतोय. पहिला चेंडू अकूट टप्प्या फेकला गेला इथे मात्र. पुढील चेंडू स्वीपचा फटका लागण्याचा प्रयत्न इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअरला आपण एक क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय. सिंगल सरपंच एकदा आता मात्र इक्वेशन 4 चेंडू आणि अजून देखील 10 धावांची इथे मात्र गरज आहे. बघा चिन्मय आलेत. बघा चेनू आलेत. आता मात्र इक्वेशन 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू अकूट टप्प्यावर फेकले गेले. चांगला गोलंदाज संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. 4 चेंडू आणि अजून देखील 10 धावांची गरज आहे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे.
आणि इथे मात्र फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज अनिकेत दिगाव दिवागावचा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट ज्या प्रकारे खेळतो त्याच प्रकारे आता कुठेतरी सर्कल क्रिकेट खेळण्याचा देखील प्रयत्न आपल्या संघासाठी श्री 11 दिवा संघासाठी. एक फलंदाज बाद झालेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र सूर्यच्या क्षणाला सुरेख क्षेत्रक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अजून एक फलंदाज इथे मात्र बाद झालेत. रनआउटची विकेट. इथे मात्र चूक घडते. काहीतरी चूक घडली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण दिवसच्या क्षणाला कुठेतरी फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आता मात्र विकी. आता मात्र इक्वेशन 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. आता मात्र या 2 चेंडूवर 2 चौकार. बघा चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. दोन चेंडूचा खेळ बघा. 8 धावांची कुठेतरी गरज आहे. एक चेक इथे मात्र केला गेलाय. बघा 12 धावांची गरज होती कुठेतरी. आता मात्र स्लोअर वन चेंडू फटका फसलाय. फलंदाज इथे मात्र झालाय बाद. संकेतला देखील इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. आता मात्र इक्वेशन कुठेतरी एक चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आता नवीन फलंदाज मात्र अक्षय येतात. 8 धावांची गरज आहे. इथे मात्र कशा प्रकारे चमत्कार होईल. तर यानंतर होणारा सामना नवसाई विपक्ष एक दंत कोपर नाणेफेकी नक्की जिंकली. तर दोन्ही संघांना सज्ज राहायचंय. रिपोर्टिंग करायचंय. कोणत्या प्रकारचा वेळ आता मात्र दोन्ही संघांना दिला जाणार नाहीये. एक चेंडूने 8 धावांची गरज आहे. स्ट्रायकेटला आपण आता मात्र अक्षयला बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिन्मयने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. कुठेतरी 5 चेंडू फेकले त्यांनी. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा केल्यात. 12 धावांची गरज होती. कुठेतरी फटका फसलाय. सामना देखील इथे मात्र फसलाय. 8 धावांची गरज आहे. कशा प्रकारे या स्पर्धेमध्ये जे नियम आहेत, जर चेंडू पडद्याला जाऊन डायरेक्ट हिट झाला तर मात्र कुठेतरी 8 धावा या दिल्या जातील. चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. आता मात्र नियमवाली 4 षटका आपली जर 16 मिनिटांमध्ये झाली नाही तर 2 धावांची पेनल्टी ही दिली जाईल याची सूचना. इथे मात्र सामना विजयी झालाय तोच म्हणजे एनसीसी ठाकूरवाडी संघ. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि